आलं मशीनवरती आल्यानंतर बीटमार्क प्रिसेट सिक्युरिटी प्रिसेट इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे. जस्ट बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड केलं असणार आहे ते तुम्ही ऑडिओ ॲड करून घ्यायचं आणि मटेरियल सर्व आहे ते टेलिग्रामवरती मिळून जाईल. ओके. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल लाईक सबस्क्राईब करा. या चॅनलवरती देखील ट्रेंडिंग टॉपिकचे रील्स येतात. ओके. तर सपोर्ट द्या आणि एकदा तर सबस्क्राईब फॅमिली लवकर कंप्लीट करा. आणि इथून पुढे ते मी जे इमेज तुम्हाला दिले असतील ते तुम्ही ते इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे बीटनुसार आणि एक्स्ट्रा कट करून 3 डॉटवरती क्लिक करून इथं पिल कंपोजच्यावरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला फोटो पण स्क्रीनमध्ये होईल एकदम अशाप्रकारे. ओके. तर मी त्या बघू शकता इमेज अशाप्रकारे तुमचे स्वतःचे देखील ॲड करू शकता. ओके. इथे मी बघू शकता इथे मी इथं सर्व इमेज वगैरे ॲड करून घेतो सर्व. ओके. तुम्ही देखील करून घ्या. ओके. बघू शकता मी प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे. प्रॉपर इमेज वगैरे सेट करून घेतलेलं आहे. तुम्ही देखील बघून घ्या. छोटी छोटी बिल्ड देखील आहेत. ओके. तर बघून घ्यायचं आहे आणि लाईकचा आणि सबस्क्राईबचा विषय केल्यानंतर पटकन जो विषय करा. विषय केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं याच्यावरती इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. तर आपला सेक्युबिट पॅकमधला आपला इफेक्ट बघू शकता. इथं बघू शकता इफेक्ट 6 इफेक्ट आपले आहेत. 6-7 इफेक्ट आहेत ते तुम्ही इफेक्ट अप्लाय करायचे तुमच्या इमेजवरती. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे जो हा इफेक्ट असणार आहे जो 1 नंबरचा 3 डॉटवरती इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे. ओके. आणि आवाज माझा क्लिअर येतो आहे का सांगा. 21 आहे ते मी बीटमार्क ओपन करून घेतो. त्यात आपला बीटमार्क आपण तयार केलेला आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक निघून यायचं आहे. तसंच आहे ते निघून आल्यानंतर पुन्हा सेक्युबिट पॅक ओपन करून जे 2 नंबरचा इफेक्ट असणार त्यावरती अशाप्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. जस्ट क्रमानुसार इफेक्ट देखील आहेत. ओके. एंडपर्यंत बघा इफेक्ट कुठं पेस्ट करायचे चेंजेस देखील इफेक्ट असणार आहेत. 2 नंबरच्या याला पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक निघून यायचं आहे. बॅक निघून आल्यानंतर पुन्हा एकदा सेक्युबिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन केल्यानंतर जो 3 नंबरचा इफेक्ट असणार आहे तो इथे कॉपी पेड करून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेड करायचं आहे आणि कमेंट अजून टाकण्याचं मित्रांनो टाकून घ्या. आणि सर्व मटेरियल तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या ह्याच्यात भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवरती. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही इथे बीट ऐकून इथे मी थोडं साऊंड देखील कमी करतो आपला आणि थोडं इथं ऐकूया. आपण थोडं ऑडिओ ऐकूया आता. ओके. तर तुम्हाला इथे मी इथं आपण आता 3 नंबरचा जो इफेक्ट कॉपी केला आहे इथे पेस्ट करून घ्यायची. तर हा इफेक्ट कुठंवर पेस्ट करायचा आहे तर तुम्हाला सांगतो कुठंवर पेस्ट करायचा आहे. हा इफेक्ट मित्रांनो बघू शकता कुठंवर पेस्ट करायचा आहे. बरोबर तुम्हाला यायचं इथं 5.14 तिथंवरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे उलटीकडे अशाप्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. मी केलेलं आहे समजा असं. आणि काय करायचं आहे पुन्हा बॅक यायचं तुम्हाला. आता पुन्हा बॅक आल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट झालेला आहे. 4 नंबरचा इफेक्ट हा महत्त्वाचा इफेक्ट असणार आहे तर तो आपण आता कॉपी केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला आता थोडं इथं झूम करून घ्यायचं आहे. मी दोन्ही मोठ्यानं आता झूम केलेलं आहे काय विषय नाही. तर इथे मी आल्यानंतर आता मी बीट ऐकून घेऊया. आता तुम्हाला हाय पेड कुठं पेस्ट करायचा बघू शकता. बरोबर 5.27 तिथे यायचं. इथं तुम्हाला या फोटोवरती क्लिक करून ते एडिटर याच्यावरती क्लिक करून हे तुम्ही जे अशा पर रुंदी आणि वाय ॲक्सेस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे अशा पर तुम्हाला करून घ्यायचं आहे. ओके. म्हणजे आपल्या मिरर 3 इफेक्ट आपण इफेक्ट तयार केलेला आहे. ओके. तर तो आपला इफेक्ट असा दिसून जाईल. पुन्हा यायचं तुम्हाला कुठे घ्यायचं आहे. ओके. इथं देखील अशा पर ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही बीट ऐकून सर्वात आधी तुम्हाला एडिट टेक्स्टवरती क्लिक करून तुम्हाला असा फोटो इथे तुम्हाला फोटो आहे तिथं अशा पर करायला लागणार आहे. ओके. तर केल्यानंतर बघू शकता इथे मी छोटा करून घेतलेला आहे. याला पेस्ट इफेक्ट केल्यानंतर काय करायचं 3 ह्याच्यामध्ये होऊन जाईल. पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे. आता इथे स्लो केल्यानंतर काय करायचं तिथं देखील इथे तुम्हाला काय करायचं बरोबर 12.20 पाशी येऊन तिथं देखील तुम्हाला इथं देखील इफेक्ट आहे तो सर्वात आधी आपण जी रुंदी वगैरे इथं थोडं ॲडजस्ट करून घेऊया. पेस्ट करून घेऊया. लास्टला आपण आलेलो आहे आता. आता एक फोटो सोडायचा एका फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. इमेज तुमचा असा रोटेट होत नसेल तर इमेजेस तुम्ही चेंजेस करू शकता. आता माझा इथं थोडं मी तसं अशा परत छोटं देखील करू शकतो का अडचण नाही. ओके. तर मी आता काय करणार आहे बॅक येणार आहे. बॅक आल्यानंतर जो सेक्युरिटी पॅक असणार आहे ते ओपन करून घ्यायचं. आपला आता 3 इफेक्ट झालेले आहेत. सॉरी 3 इफेक्ट 4 इफेक्ट झालेले आहेत. 5व्या इफेक्टला यायचं आहे. हा 5वा इफेक्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. ओके. ओपन केल्यानंतर
आता बघू शकता. आता काय राहिलं तुम्हाला मी तर आता तुम्ही आता मिरर 3चा 1 इफेक्ट लावलेला आहे. तिथे इमेजेस जे राहिलेले असणार आहेत तिथे हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे जिथं इथे इफेक्ट राहिलेले तिथे तिथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे नीट बघून घ्या. नीट बघून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं सोडायचे इमेज सोडल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर जो सिक्युरिटी पॅक असणार आहे तो हा झालेला आहे. हा राहिलेला आहे, हा राहिलेला आहे. आता हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं थ्रेडवरती क्लिक करून गेल्यानंतर बघू शकता तुमचं देखील कन्फ्यूज झालं असलं पूर्ण व्हिडिओ बघा समजून जाईल. ओके, तर मी ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड बीट आपल्यापाशी यायचं आहे. बरोबर यायचं आहे तुम्हाला 10.8 तिथे यायचं. तिथं आल्यानंतर तुम्हाला डबल बीट दिसेल, तिथंवर इफेक्ट हा अप्लाय करायचा आहे. लास्टून 2 नंबरचा इफेक्ट. ओके, तो इथं मी पेस्ट करून घेतो. झूम करा आणि नीट आहे ते इफेक्ट पेस्ट करत चाला. आणि काय जरी प्रॉब्लेम आला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, तर मी तर आहे ते हे केलेलं आहे, पटापट पेस्ट करत आले. तुम्ही देखील करून घ्यायचं आहे. पुन्हा आता बॅग यायचं तुम्हाला. पुन्हा बॅग आल्यानंतर काय करायचं, जो पुन्हा आपला सिक्युरिटी बॅग असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आणि लास्टचा जो इफेक्ट असणार आहे तो आपण इथं कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर CC पॅक लेयर 2 दिले असतील तर प्लसचं बटन दिसेल, कॉपी टू लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, जो आता आपण इथे इमेजेस सोडलेले आहेत. ओके, तर इथून पुढे तुम्हाला इमेज सोडलेले आहेत आपण इथं इथं म्हणजे एकाकडे आहे ते त्याला पेस्ट करून घ्यायचे. ओके, तर त्याला पेस्ट करून घ्यायचं, मी देखील करून घेतलेलं आहे. ओके, इथं तुम्हाला CC पॅक लेयर 2 इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत लास्टपर्यंत. ओके, व्हिडिओ झाले कंप्लीट. एक्सपोर्ट देखील करून 3 एटून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ. आणि बाकीचे चॅनल ते बघत राहतो पण पुरा एडिटर बनवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.